भारतातली सगळ्यात सध्याची मोठी बातमी म्हणजे देशाचे माजी पंतप्रधान, अर्थतज्ञ आणि एक मोठे राजकारणी डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी काल रात्री 10च्या सुमारास एम्समध्ये, दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला। त्यांचं पार्थिव सध्या त्यांच्या दिल्लीतल्या राहत्या घरी ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यांचं काही वेळापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी दर्शन घेतलं। त्यांच्या पार्थिवावर उद्या दिल्लीत अंतिम संस्कार होतील। त्यांची एक मुलगी अमेरिकेला असल्यामुळे ती आज रात्री परतेल आणि यानंतर उद्या त्यांच्यावर अंतिम संस्कार होतील। त्यांच्या या निधनानंतर भारत सरकारनं 7 दिवसांचा दुखवटा जाहीर केलेला आहे। यामुळे पुढील 7 दिवस देशात कोणतेही मोठे सरकारी कार्यक्रम होणार नाहीत। आपण हे दृश्य पाहतोय, राष्ट्रपतींनीही अंत्यदर्शन घेतलेलं आहे। पंतप्रधानांनी दर्शन घेतलं। राहुल गांधी, काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते तेही मनमोहन सिंग यांच्या घरी आले होते। तसंच शाह आणि नड्डांकडूनही अंतिम दर्शन। दिल्लीहून आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याला अधिक माहिती देत आहेत। शिवाजी, दिल्लीतल्या घडामोडींबद्दल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमोहन सिंग यांच्या अंतिम दर्शन घेतलेलं आहे, अंत्यदर्शन घेतले। त्यानंतर राहुल गांधी असो, त्याचबरोबर मल्लिकार्जुन खरगे असो, त्यानंतर जर पाहिलं तर सोनिया गांधी यांनी देखील आत्ताच अंत्यदर्शन घेतलेलं आहे। आणि त्यानंतर जर पाहिलं तर महाराष्ट्रातून सुप्रिया सुळे या राजधानी दिल्लीमध्ये दाखल झालेले आहे। उद्या शरद पवार देखील अंतिम दर्शनासाठी येणार आहेत। थोड्याच वेळात सुप्रिया सुळे या मनमोहन सिंग यांच्या अंत्यदर्शनासाठी जाणार आहेत। आणि त्यानंतर जर पाहिलं तर शिवसेनेच्या वतीने देखील एक लोकप्रतिनिधी म्हणून पाठवलं जाणार आहे। जी माहिती मिळते त्यानुसार शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीनं प्रतापराव जाधव हे अंत्यदर्शनासाठी जाणार असल्याचं समजतंय। तर एकंदरीत पाहता प्रत्येक राजकीय पक्षाच्या वतीनं एक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी पाठवलं जातंय। स्वतः काही पक्षाचे महत्त्वाचे आणि अध्यक्ष असलेले नेते या ठिकाणी पोहोचताना पाहायला मिळत आहे। के स्टॅलिन हे देखील या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी पोहोचल्याचं समजतंय। तर एकंदरीत पाहता देशातील जे बडे नेते आहेत ते स्वतः या अंत्यदर्शनासाठी येताना पाहायला मिळत आहे। समाजवादी पार्टी असो, त्याचबरोबर जेडीयू असो, आरजेडी असो, या सगळ्या राजकीय पक्षाचे नेते जे आहेत ते या ठिकाणी पोहोचताना पाहायला मिळत आहे। डाव्या पक्षाची नेतेही आज त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचताना पाहायला मिळतात। एकंदरीत पाहायला गेलं तर एक अजातशत्रू व्यक्तिमत्व भारताने गमावलंय असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। राजधानी दिल्लीमध्ये सकाळपासूनच पाऊस सुरू आहे, तर एकंदरीत निसर्गाला देखील अश्रू कोसळले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, अशा स्थितीची परिस्थिती आहे। उद्या सकाळी साधारण 8 ते 10 दरम्यान मनमोहन सिंग यांचं पार्थिव काँग्रेस कार्यालयामध्ये ठेवलं जाणार आहे। यावेळी सर्व काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत महत्त्वाचे ते त्यांचं अंत्यदर्शन घेतील। त्यानंतर त्यांचा अंतिम प्रवास जो आहे तो सुरू होईल। राजघाट परिसरामध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। या अंत्यसंस्कारासाठी देशातील बडे नेते उपस्थित असतील आणि या अंत्यसंस्कारानंतर मनमोहन सिंग यांच्या ज्या ठिकाणी त्यांचा अंत्यविधी होणार आहे त्या ठिकाणी त्यांच्या समाधीसाठी देखील जागा मिळावी असं काँग्रेसचं म्हणणं आहे। यावरती सरकार निर्णय घेईल। यामध्ये 2 महत्त्वाचे भाग म्हणून पाहिले जात आहे, कारण त्यांच्यावरती जे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात होणार आहे त्यामुळे सरकार आणि त्यांची परिवार या संदर्भात निर्णय अपेक्षित आहे। आता आम आदमी पक्षासह इतर जे काही पक्ष आहेत ते मनमोहन सिंग यांना भारतरत्न द्यावा याची मागणी करताना पाहायला मिळत आहे। ते एकंदरीत भारताचा रत्न जो आहे तो गमावलेला आहे, त्यामुळे भारतरत्न त्यांना मिळावा अशी मागणी देखील आता समोर येताना पाहायला मिळत आहे। देशभरातील नेते त्यांचा अंतिम दर्शनासाठी येत आहे। परदेशातील त्यांचे जे राजकीय संबंध होते, देशाचे संबंध होते, त्यामुळे त्या दृष्टिकोनातून भारतात मनमोहन सिंग यांच्या मृत्यूनंतर श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रत्येक देशाचे प्रतिनिधी देखील या ठिकाणी पोहोचताना पाहायला मिळत आहेत। धन्यवाद शिवाजी, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।